नमस्कार, मिशन नवोदय उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, आज आपण नवोदयच्या वर्गाला सुरुवात केली। त्यातला पहिला घटक मानसिक क्षमता चाचणीचा, की जो आपल्याला 4 प्रश्न असलेला 5 मार्क मिळवून देणार आहे। किती मार्क मिळवून देणार आहे? 5 मार्क। आणि अत्यंत सोपा हा घटक आहे। तर या संदर्भात काय, तर घटकाचं नाव आहे वेगळं पद शोधा। वेगळं म्हणजे काय, की याच्यात 4 आकृत्या दिलेल्या असतात। 4 पैकी 3 कशात तरी साम्य असतात आणि एक मात्र वेगळी असते। ती वेगळी कशी असते ही आपल्याला शोधायची। तर बघा, तर यासाठी काय शक्यता आहे, शक्यता तपासून बघायच्या। तर त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। या ठिकाणी नवीन काही मुद्दे आहेत। तर शक्यता बघा, पहिला पॉइंट आहे, आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यायचं आहे। रेखांकित म्हणजे अशा रेषा मारलेला, किंवा छायांकित म्हणजे पूर्ण डॉट डॉट केलेला। तर त्याचा काय करायचं आहे, तर त्याचा आकार आणि स्थान लक्षात घ्यायचं। तर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार आणि स्थान लक्षात घेऊन आपल्याला ती शक्यता पडताळून पाहिजे। दुसरी शक्यता आहे, आकृतीचे 2 समान भाग करता येतात का ते बघायचं। म्हणजे एखाद्या आकृतीत 2 समान भाग करता येतात का, मग 3 आकृत्याचे 2 समान भाग होत तर एकाची होणार नसेल, ती एक शक्यता म्हणजे समान भाग करता येणे। त्यानंतर एकाच 2 किंवा 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृतीची तुलना करावी, नंतर आतल्या आकृतीची तुलना करावी, ती एक शक्यता। त्यानंतर दुसरं आहे, आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात। म्हणजे आरशातील प्रतिमा ह्या झाल्या शक्यता। आता यासाठी चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचा अवांतर वाचन उपयोगी पडतं। तुम्ही जेवढं अवांतर वाचन कराल तेवढं तुम्हाला हे प्रश्न सोडवणं सोपं जाणार। तर ठीक आहे, अशा पद्धतीने या शक्यता आहे। तर आपण त्या शक्यता पडताळून पाहणार आहोत। तर आपण पुढे पाहूया। नमुना प्रश्न आहे त्या ठिकाणी। नमुना प्रश्न सुद्धा आपण थोडक्यात चर्चा करून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल। बघा, पहिला प्रश्न आहे, आता तुम्हाला यासाठी एबीसीडीचा सिक्वेन्स माहिती पाहिजे। एबीसीडीचा सिक्वेन्स बघा, PQRS हा सिक्वेन्स आहे। PQRS हा इकडनं जातो। आता PQRS हा सिक्वेन्स हा इकडनं जातो। त्यानंतर PQRS हा सिक्वेन्स इकडनं जातो। PQRS हा सिक्वेन्स इकडनं जातो, म्हणजे या दिशेने तो फिरतोय। म्हणजे इथं वेगळी दिशा कोणती आहे, तर ए मध्ये, ती उलट्या दिशेने जाते। म्हणजे तिन्ही ठिकाणी बघा, 4ही आकृत्यामध्ये PQRS हे 4ही अक्षर आहेत। म्हणून आता या ठिकाणी त्याची दिशा बघायची। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहता येईल। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, बाहेरची आकृती, या ठिकाणी बघा, बाहेरची आकृती आणि आतली आकृती याच्यामध्ये काही साम्य आहे का, मग या ठिकाणी त्यांचे बाजू किंवा त्यांचे कोपरे यांचा विचार करायचा। जर आपण कोपरे जरी विचार केला, कोपरे किंवा बाजूंचा विचार करा, जेवढ्या कोपरे आहेत तेवढ्या बाजू आहेत, जेवढे बाजू आहेत तेवढेच कोपरे आहेत, इथं लक्षात येईल। बघा, आतल्या आकृतीतले कोपरे किती आहेत, तर बाहेरच्या आकृतीतले कोपरे 3 आणि आतल्या आकृतीतले कोपरे 5। इथं 1 2 3 4 5, आतल्या आकृतीतले कोपरे 1 2 3 4 5 6 7। बघा, काही पॅटर्न दिसतोय का ते बघायचं आहे। 1 2 3 4 5 6, 1 2 3 4, इथं हे 4, 1 2 3 4 5 6। बघा, याच्यामध्ये काही पॅटर्न दिसतोय का तो ओळखायचा आपल्याला, सांग। 3 मध्ये 2 मिळाले 5, 5 मध्ये 7 5 मध्ये 2 मिळाले 7 आणि 4 मध्ये 2 मिळाले 7। तर 6 मध्ये ना 2 मिळाले ते 8 होती। पण इथं वजा बाकी झाले ते, बरोबर, म्हणजे एकदम राईट। म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये मिळवत गेलो, इथं मिळवत गेलो, पुढची संख्या इथं पण मात्र वजा होत गेली, इथं मिळवत गेलो। म्हणजे या तिन्ही मध्ये साम्य आहे, पण याच्यामध्ये मात्र साम्य नाही, म्हणून सी। म्हणजे हा विचार आपल्याला करता आला पाहिजे। ठीक आहे, चला पुढचं पाहूया आपण। या ठिकाणी सोपं आहे, आतली आकृती येतील, मधली आकृती आहे, म्हणजे आकृत्या सारख्याच आहेत, पण या ठिकाणी मात्र वेगळे, म्हणून हा पर्याय। या ठिकाणी सोपं आहे, काही डोकं लावायची गरज नाही। KIT आहे, इथं मात्र सी वेगळं आलेलं आहे म्हणतो। बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे छायांकित केलेला भाग, बघा त्याचं स्थान इथं आहे, याचं मात्र पाठीमागे बॉटमला आहे, ह्या मध्यभागी, म्हणजे बी।
या ठिकाणी बघा तिन्ही आकृत्या सारख्या दिसतात, फक्त त्याची दिशा वेगवेगळी आहे, पण ही आकृती मात्र पूर्णतः वेगळी दिसते, म्हणून इथं काही जास्त डोकं लावायची गरज नाही. अशा पद्धतीने खूप सोपं आहे. तर आता डायरेक्ट आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा तिन्ही चारही आकृत्यामध्ये टिंब दिसत आहेत. हा, तर टिंबाचं निरीक्षण केलं तर टिंबांची दिशा हे तिन्ही टिंब ते बाजूला लागत आहे. इथं मात्र थोडस वेगळं आहे, म्हणजे थोडक्यात निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पुढचा आहे इथं सुद्धा बाणाची दिशा. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा बाहेरचे वर्तुळ सारखे, मग किती वर्तुळ आहेत? तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मगाशी केल्याप्रमाणे तीन वर्तुळ आहेत आणि मध्ये किती कोपरे असलेले आकृती आहे किंवा किती बाजू असलेले आकृती आहे? तर 3 बाजू असलेले. या ठिकाणी 3 वर्तुळ आहेत पण मध्ये 4 बाजू आहेत. इथं 4 वर्तुळ आहेत मध्ये पण 4 बाजू असलेली. इथं 5 वर्तुळ आहेत मध्ये पण 5 बाजू असलेली. मग या ठिकाणी तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्ही आकड्यात मांडून घेतलं तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. बघा इथं सारख्या संख्या आहेत, इथं मात्र वेगळी संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी. अशा पद्धतीने आपली विचाराची प्रक्रिया जागृत करायची. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी हे इथं मोकळ्या रेषा आहेत पण इथं पण मोकळ्या रेषा आहेत, म्हणून तो विचार आपल्याला इथं लागू करता येणार नाही. म्हणून मग आता या ठिकाणी इथं बंदिस्त इथं बंदिस्त, म्हणजे 2 मोकळ्या रेषा असलेल्या आकृत्या आहेत, 2 बंदिस्त असलेल्या आकृत्या आहेत. मग आता याच्यामध्ये बाजू किती आहेत ते बघायचे आपल्याला. मग 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4. इथं मात्र किती आहेत? 1 2 3 4 5, म्हणजे इथं बाजू जास्त आहे म्हणून ती आकृती वेगळी. पुढचा आहे 5वा प्रश्न. याच्यामध्ये सगळ्या आकृत्या सारख्या दिसत आहेत. हा, सगळ्या आकृत्या जर उभ्या केल्या तर सारख्या दिसतील. हा जो रेखांकित भाग आहे तो बॉटमला येतोय, मग हा बॉटमला येतोय, मग हे तर सारखेच आहेत. मग आता काय? तर ही जी रेषा आहे ही जी रेषाची दिशा आहे ही कोणत्या बाजूला आहे? तर बघा ही जी आकृती आहे जर अशी फिरवली, हा अशी फिरवली तर ही रेषा कुठे येईल? या बाजूला येईल, म्हणजे सॉरी ह्या बाजूला येईल, बरोबर. म्हणजे ही पण या बाजूला आहे, म्हणजे या दोन्ही सारख्या आहेत, बरोबर. आता त्यानंतर मी काय करतो, ही अशी फिरवतो. अशी फिरवल्यानंतर याच्यासारखी दिसेल की नाही? मग ही रेषा कुठे आहे? या बाजूला आहे. मग ही रेषा या बाजूला आहे, ही ह्या बाजूला आहे, म्हणजे उलट्या बाजूला येते की नाही? म्हणजे या दोन्ही सारख्याच आहेत पण ही मात्र सारखी याच्याशी मिळती होत नाही, म्हणून कदाचित सी पर्यायाकडे आपण जाणार आहोत. पण त्या आधी आपण डी पर्याय सुद्धा पडताळून बघायचा. डी पर्याय अशी फिरवा, अशी फिरवा, फिरवल्यानंतर ही रेषा ह्याच बाजूला येते. हा, म्हणून तिन्ही आकृत्या सारख्या आहेत, मात्र सी वेगळी. पुढे हा एक खूप सोपा आहे. सारखे अक्षर एका याच्यामध्ये वेगळं आहे. याच्यात तुम्हाला अवांतर वाचन म्हटल्याप्रमाणे नाही का, तुम्हाला जमिनीवर चालणारे वाहन कोणते, पाण्यात चालणारे वाहन कोणते आणि आकाशात चालणारे वाहन कोणते हे जर माहिती असलं तर हा प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे. आठवा, या ठिकाणी काटकोन त्रिकोण आणि लघुकोन त्रिकोण हे माहिती असलं तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सहजरित्या देता येईल. बघा हे तिन्ही ठिकाणी काटकोन त्रिकोण आहेत, या ठिकाणी मात्र लघुकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. हा, काही प्रश्नांमध्ये काहीच विचार करण्यासारखी गोष्ट नसते. आता या ठिकाणी हा प्रश्न थोडक्यात समजून घेऊया. 9वा प्रश्न. तर बघा सगळ्या आकृत्यामध्ये त्या आकृत्या दिसत आहेत, बरोबर. हा चौरस दिसतोय, हा चौरस दिसतोय, हा चौरस दिसतोय, आणि त्यानंतर हे अर्ध नाही वर्तुळ आहे पण तो पण पाव भागाचा वर्तुळ आहे, तेवढा भाग दिसतोय. मग आता या वेळेला काय करायचं? अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला या सगळ्या आकृत्या एकसारख्या कशा होतील याचं इमॅजिनेशन करायचंय, कल्पना करायची. तुम्हाला सर्वात महत्वाची मनातल्या मनात कल्पना करायची. तर बघा आता समजा, बघा नीट लक्ष द्या, ही बाजू इथं आणली तर हा टिंब इथं येईल, ही आकृती कुठे जाईल? इथं जाईल. म्हणजे बघा याच्यासारखे दिसले तर या दोन्ही आकृत्या सेम टू सेम होतील की नाही? सेम टू सेम होतील की नाही? म्हणजे ही इथं जाईल, ही जी आकृती इथं जाईल, म्हणजे याच्यासारखी आकृती होईल. म्हणजे हे दोन्ही पैकी कोणताच पर्याय येणार नाही. त्यानंतर आता आपण काय करूया, आता ही इथं आणूया,
ही इथं आणली तेव्हा हा इथं येईल, बरोबर, हा इथं येईल. हा इथं आणला तेव्हा हा इथं येईल, गोल इथं येईल. म्हणजे गोल 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 ही पण याच्यासारखी दिसते, बरोबर. मग त्यानंतर हा इथं येईल, इथून इथं जाईल. म्हणजे हे तिन्ही आकृत्या सारख्याच होतील. बघा, नीट इमॅजिनेशन करा. त्यानंतर डी कडे जाऊया. हा इकडे आणला, बघा पहिल्या आकृत्यासारखा इकडे आणला तेव्हा हा टिंब कुठे येईल, खाली येईल. कारण की ती अशी फिरवतोय की नाही, उलटी फिरवतोय. आणि तेव्हा हा इथं येईल, हा इथं जाईल, हा इकडे येईल. मग त्यावेळेला प्रत्येक आकृतीमध्ये टिंब ह्या दिशेला येतो, या ठिकाणी या ठिकाणी इथं मात्र येणार नाही, म्हणून ही आकृती वेगळी. अशा पद्धतीने अशा आकृत्यांमध्ये थोडस विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे. त्यावेळेला तुम्ही ती आकृती फिरवता आली पाहिजे. मग ती काही हे नाही की फिरवायची, मग ती मनातल्या मनात फिरवता आली पाहिजे. मनातल्या मनात आकृत्या फिरवणं हे एक स्किल आपल्याला डेव्हलप केलं पाहिजे. ठीक आहे. यानंतर हे तर सोपं आहे. हे तर सोपं आहे, काही एवढं विचार करण्यासारखी गोष्ट नाही, तिथं काही एक्सप्लेनेशन देत नाही. इथं थोडस इथं सांगतो बघा. तिन्ही आकृत्यामध्ये वरून असं अडकलेलं आहे साखळी दंडासारखं, पण या आकृत्यामध्ये मात्र खालून अशी गेलेली, बरोबर ना. सुरुवातीची आकृती एक जी पुढची आकृती आहे ती खालून अशी अडकलेली, आणि ही खाली, म्हणजे तो एक प्रकारे हा वेगळा दिसतो. आता या ठिकाणी सुद्धा 4 कोपरे 4 गोल, बरोबर. इथे 4 कोपरे 4 चौकोन काढलेले, इथे 4 कोपरे 4 चौकोन काढलेले. कोणता येऊ शकतो सांगा बरं. बघा, या ठिकाणी थोडासा गोंधळ निर्माण होईल, बरोबर. आता या ठिकाणी बघा, चौरस जो आयत आहे तर आयतासारखीच आकृती, इथं पण तसंच आहे. इथे गोल आहे, गोल, म्हणून इथं गोंधळ निर्माण करतात. इथं चौरस आहे, आयत आहे, पण इथं गोल दिलेले. परंतु थोडस आपल्या मनामध्ये येईल. पण या ठिकाणी बघा, केंद्रबिंदू ही आकृती आयत आहे, ही आयत आहे, ही आयत आहे. एका आकृतीवर कॉन्सन्ट्रेशन करा, बरोबर आहे की नाही. आयत आयत आहे, इथं मात्र काय दिलेलं आहे, वर्तुळ, म्हणून डी वेगळा येऊ शकतो. ती वेगळा करायचं सोपं आहे. म्हणजे एका आकृतीवर थोडस कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. आता या ठिकाणी सुद्धा थोडस गोंधळ होतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आकृत्या फिरून बघायच्या. ज्या वेळेला ही उभी आकृती, बरोबर, ही डी सी अशी फिरवली, अशी फिरवल्यानंतर अशी आकृती तयार होईल. सॉरी, अधिक म्हणजे याच्यासारखी आकृती तयार होईल. हे सेम टू सेम राहतील, म्हणून सी आणि डी येणारच नाही. त्यानंतर ही आकृती पुन्हा मी अशी उभी करतो. ही आकृती आडवी आहे ना, ती उभी केल्यानंतर सुद्धा ही आकृती सुद्धा कशी होईल त्याचं इमॅजिनेशन करा. म्हणजे ही आकृती सारखीच आहे. म्हणजे तिन्ही आकृत्या सारख्या आल्या तर बी मात्र थोडेसे वेगळे, वेगळे. तसं आपण करून बघूया. ती अशी फिरवल्यानंतर खाली येईल, अशी फिरवल्यानंतर ती आकृती अशी येईल. म्हणजे त्याचा जो कर्ण आहे तो या बाजूला दिसतोय. प्रत्येक आकृतीचा कर्ण हा असा दिसतोय, हा कर्ण. बी मध्ये मात्र तसं येणार नाही. म्हणून आकृत्या फिरवण्याची कला आपल्याला विकसित केली पाहिजे. आकृत्या फिरवून बघायची. मग तो चिन्ह कुठे येईल, ती रेषा कुठे येईल. मग रेषा फिरवल्यानंतर असं स्टेप बाय स्टेप असं या पद्धतीने करायचं. ठीक आहे. या ठिकाणी पण सोपं आहे. प्रत्येक आकृती एखाद्यात गुंतलेली आहे. इथं टच झालेले, इथं पण तिन्ही आकृत्या एखाद्यात गुंतलेले आहेत, पण बी मध्ये मात्र गुंतलेल्या नाही. आता या ठिकाणी काय लॉजिक लावता येईल. बरोबर. म्हणजे बघा, बाहेरची आकृती गोल, गोल आहे तर मध्ये भरीव गोल आहे. इथं बाहेर त्रिकोण आहे तर मध्ये भरीव त्रिकोण आहे. इकडे पण बाहेरचा त्रिकोण आहे, मध्ये भरीव त्रिकोण आहे. पण इथं मात्र बाहेर चौरस आहे पण मध्ये काय आहे, भरीव गोल आहे. म्हणून हे वेगळं दिसतं. वेगळं दिसतं. म्हणजे आतली आकृती आणि बाहेरची आकृती यांची तुलना करायची. ठीक आहे. इथं पण सेम आकृती फिरून बघायची. या ठिकाणी बघा,
या दोन्ही आकृत्या सारख्या दिसतात की नाही, किंवा आकृत्या सारख्याच आहेत, आकृत्या जवळपास सारख्याच आहेत. फक्त आता आपल्याला हे जे चिन्ह आहेत, 3 चिन्ह ते फिरून बघा. इथं बघा, हा आलाय, पण इकडं सारखे आहेत का? नाही. म्हणजे यांच्यामध्ये साम्य आहे का? नाही. मग आता आपण याला इथं आणूया. याला इथं आणला तर हा गोल कुठे जाईल? इथं. आणि रिकामा पोकळ गोल कुठे येईल? इथं येईल. मग ही आकृती कोणाची साम्य दिसते? ए च्या. म्हणजे हे दोन्ही साम्य दिसतात. मग या ठिकाणी आता आपण थोडंसं हे उलट, म्हणजे खाली चौरस आणायचंय. मग हा इकडनं फिरवला, हा गोल पोकळ गोल इथं आणला आणि भरीव गोल इथं आणला, तर डी, सी आणि ए सारख्या होतील, बी मात्र वेगळी होईल. ठीक आहे, लक्षात आलं? हा. त्यानंतर या ठिकाणी काय येईल? आकृत्याचा समान भाग, सममिती म्हणतो ना, हे बघा समान भाग होतील. इथं पण समान भाग होतील. इथं होतील का समान भाग? हा, इथं समान भाग होणार नाही, म्हणून डी. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी काय येईल? काय दिसतंय? डी. ओके. म्हणजेच बघा, इथं त्या आकृतीला टच झालेले, इथं मात्र अर्ध मध्ये ते विभाजित केलेले, त्यामुळे डी. या ठिकाणी ए. आता बघा सिक्वेन्स बघायचा, ए बी सी म्हणजे 1 2 3. हा डी 4, डी ई एफ जी एच आय आणि मग जे के एल असं वाटेल, जे के एल, पण इथं एल जे के असं, म्हणून हा सिक्वेन्स येणार नाही. म्हणजे ह्या पहिल्या 3 आकृत्यांमध्ये जो सिक्वेन्स आहे तो मात्र तिसऱ्या आकृत्यामध्ये नाही. ए बी सी डी एफ म्हणजे 3 चे जे गट आहेत ते मात्र या पद्धतीने केलेले आहेत. बघा इथून असं. बघा विषयाला तर खूप सोपा दिसतोय. प्रत्यक्ष दर्शनी भरीव गोल कुठंच नाही इकडे 3 आकृत्यामध्ये, त्यामुळे ए हा वेगळा दिसतोय. त्या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला पाहता येईल. हे सुद्धा आकृत्या. हे बघा या चिन्हावरून आपल्याला लक्षात येईल जी मोकळी बाजू आहे त्या ठिकाणी तो आत असलेले वक्र आहे, इथं मात्र बाहेर वक्र आहे. त्यानंतर तो तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर इथं डोळे, कान, ओठ म्हणजे चेहऱ्यावरचे, हात मात्र चेहऱ्यावरचा नाही, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ह्या सुद्धा जर फिरून पाहिल्या तर तुम्हाला त्याचं उत्तर पाहता येईल. बाकीचं तुम्ही सोडवायचंय, इथं पण तुम्हाला पाहता येईल. हे सोपं आहे, हे निरीक्षण करा. याच्यातही तुम्हाला थोडंसं निरीक्षण करा. जर अडचण आली तर मला सांगा, आपण त्या प्रश्नावर चर्चा करू. एखादा कोणताही प्रश्न आला तर पहिले विचार करा. आणि हे करत असताना आपण खूप जास्त लांबलचक व्हिडिओ बनवणार नाही. मी तुम्हाला फक्त आयडिया दिलेले, बाकीचे तुम्ही मात्र सोडवायचे. जर अडचण आलीच तर मात्र नक्कीच तुम्ही तो प्रश्न आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका. त्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करूया. ठीक आहे. आता मात्र हे करत असताना बघा आरशातील प्रतिमा असेल, पाण्यातील प्रतिमा असेल, पाण्यातील प्रतिमा आली नाही बरोबर, पण येईल ती पण करून बघायची. बाणांची दिशा, त्यानंतर इथं बैठे खेळ येईल, असे बरेचसे आहेत. सोपे आहेत, खूप काही किचकट नाही. तुम्हाला फक्त या ठिकाणी निरीक्षण करायचंय. निरीक्षण करायचंय आणि प्रश्नाचे उत्तर सोडवायचे. विचार मात्र करायचे. सर्वात महत्त्वाचं काय आहे, विचार मात्र करायचंय की हे का, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हेच का, या संबंधी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर निश्चितच ह्या घटकावरचे सगळे प्रश्न सोडवता येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं आपण थांबूया. धन्यवाद.